तुम्ही जन्माला निर्वस्त्र आलाय आणि या जगाला सोडून सुद्धा निर्वस्त्र जाणार आहे. तुम्ही आशक्त बनून जन्माला आलात आणि आशक्त बनूनच या जगाचा निरोप घेणार आहे. आणि तुम्ही स्वतःची पहिली आंघोळ सुद्धा स्वतः केलेली नाहीये आणि शेवटची आंघोळ सुद्धा आपण स्वतः करणार नाही. मग इतकी वैराची भावना कशासाठी? इतकं द्वेष एकमेकांसाठी कशासाठी? आणि इतका राग इतरांसाठी का आणि कशासाठी? इतका अहंकार कशासाठी? माणूस जन्माला आल्यानंतर तो कधीच काही घेऊन येत नाही आणि शेवटी जाताना सुद्धा तो स्वतः बरोबर काही घेऊन जात नाही. मग कितीही त्याची प्रॉपर्टी असू द्या, कितीही त्याची मालमत्ता असू द्या, कितीही त्याच्याकडे संपत्ती असू द्या, काही असू द्या, त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे ते आनंद ही जी आयुष्य आहे ती आनंदी आणि इतरांना सुखी ठेवून, इतरांबरोबर गोड बोलून हे आयुष्य इतकं सुंदर सजवून जगलं तर किती चांगलं होईल का नाही. मग काही लोकांना काय या गोष्टी कळत नाहीत की का ते मुलींना किंवा ज्या सुना आहेत त्यांना त्रास देत आहेत किंवा आपल्या घरामधल्या लोकांचं जे काय आयुष्य जगण्याचं किंवा घरामधलं वातावरण डिस्टर्ब करण्याचं काम करतायत. या गोष्टी त्यांना का समजत नाहीयेत की आयुष्यामध्ये कोणी काही घेऊन जाणार नाही किंवा कोणी आपलं स्वतः बरोबर आपलं काही म्हणजे काहीच घेऊन जाणार नाही. त्यामुळे आयुष्य जगताना हे दुसऱ्यांचा द्वेष, अहंकार, स्वतःबद्दल अहंकार किंवा एखाद्या गोष्टीचा अहंकार, माझ्याकडे एवढं एवढं आहे, तेवढं आहे, या गोष्टींचा अहंकार कशासाठी? मग हा अहंकार केलाच नाही पाहिजे. कारण का माहितीये का? कारण शेवट सुद्धा आपण दुसऱ्यांकडूनच करून घेतो आपला. कारण आपण स्वतः काहीच करू शकत नाही. माणूस हा माणसाचा एक ठराविक काळ असतो या पृथ्वीवरती की त्या काळापर्यंतच आपल्या म्हणजे ह्या गोष्टी करण्यासाठी किंवा म्हणजे जे काही आयुष्य जगण्यासाठी किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी, चांगली कर्म करण्यासाठी ह्या पृथ्वीवरती त्याचा जन्म झालेला असतो आणि तो काय अमर होऊन आलेला नसतो माणूस. त्यामुळे एकमेकांसाठी वैर मनामध्ये धरण्यापेक्षा किंवा एकमेकांसाठी वाईट विचार करण्यापेक्षा किंवा एखाद्याला त्रास देऊन जगण्यापेक्षा दुसऱ्यांना आनंद देऊन, दुसऱ्यांना खुशी देऊन, दुसऱ्यांना आपुलकी देऊन, दुसऱ्यांना प्रेम देऊन जेवढं जगता येईल तेवढं जगा. कारण आयुष्य हे पुन्हा पुन्हा नसतंय आणि आयुष्य ही एकदाच असतंय. आणि जे लोक अजून पण सुधरत नाही ती, ज्यांना अजून पण आयुष्य म्हणजे नक्की काय आहे कळलंच नाही, ती लोक अशी भानगडी करत बसते ती, भांडत बसते ती आणि आपल्याला आनंद भेटणार आहे त्या आनंदाला स्वतःपासून लांब करते ती. की म्हणजेच की नातवंडाचं प्रेम, सुनांचं प्रेम किंवा लेकाचं प्रेम किंवा हसत खेळत परिवार दुसऱ्यांच्या कान भरण्यानं किंवा लोकांनी त्यांचं कान भरल्यामुळं किंवा यांची स्वतःची बुद्धी कमी असल्यामुळं ही स्वतःच्या घराचं वाटोळं करून घेते ती. त्यामुळं यांना आयुष्य हे जगताच येत नाही व्यवस्थित. अगदी रडत रडत हे आयुष्य जगतात आणि दुसऱ्यांना पण त्रास देतात, दुसऱ्यांनाही रडवतात, दुसऱ्यांनाही या गोष्टींपासून वंचित ठेवतात आणि स्वतःही दुखी राहतात आणि दुसऱ्यांनाही त्रास देतात. त्यामुळे अशा लोकांनी ना लवकरात लवकर आयुष्य म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. माणूस वयाने मोठा असू द्या नाही तर वयाने लहान असू द्या, या माणसांना जगणं आणि आयुष्य हे काय आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जर कळल्या ना तर आयुष्य हे खूप आनंदीमय आणि खूप चांगलं आहे आणि ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत चांगल्या कर्मांनी आणि चांगल्या आयुष्यातल्या अनुभवांनी आपल्या माणसांबरोबर जेवढं जगता येईल तेवढं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं आयुष्य हे चांगलं जगलं पाहिजे आणि इतरांना त्रास न देता ते जगलं पाहिजे. कारण जेवढं आपण दुसऱ्यांना आनंद देऊ, खुशी देऊ किंवा आपलेपणाची भावना देऊ तेवढा आपल्याला चांगल्या कर्माची चांगली फळं भेटणार आहेत. आणि जेवढा आपण दुसऱ्यांना त्रास देणार आहे ना त्याच्या डब्बल आपल्याला त्रास हा आपण स्वतःच करून घेणार. कारण का माहितीये का,
की देवानं कर्माची फळं ही आता इथंच दिलेले ते देवानं म्हणण्यापेक्षा कर्म हे फिरून आपलं तिथंच येत असतं आणि आपल्याला त्या कर्माची फळं या जन्मातच फेडायची असतात. त्यामुळे चांगली कर्म करा आणि दुसऱ्यांनाही चांगलं आयुष्य जगू द्या, आनंदीमय जगू द्या आणि तुम्ही पण तुमचं आयुष्य एकदम चांगलं जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या. कारण माणूस हा शेवटी काही घेऊन जाणार नाही. मग त्याच्याकडे कितीही प्रॉपर्टी आणि कितीही संपत्ती असू द्या आणि किती मालमत्ता असू द्या. तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला आजचा? मला नक्कीच सांगा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा आणि प्रिया होळे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.